मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली। बुधवारी मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई करमाळा एसटी खोपोलीकडून पास होताना विरुद्ध दिशेने येणारा पल्सर मोटारसायकलस्वार यांचा अपघात झाला। सुदैवाने दुचाकी चालक बालंबाल बचावला आहे। खंडाळ्याच्या दिशेने खोपोलीकडे भरधाव वेगात येणारा पल्सर चालक अचानक बस समोर दिसल्याने जागेवर स्लिप होऊन घळंगळत गेला। बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बस डावीकडे वळवली। बसच्या मागच्या चाकापासून अवघ्या काही इंचावर तो तरुण होता। त्याला वाचवताना ती बस रस्त्याशेजारचा कठडा ओलांडून उभी होती। नंतर चालकाच्या लक्षात आले की खाली काही घरं होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वाहक आणि चालकांनी पहिल्यांदा सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले। तोवर हे वृत्त अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे ग्रुपचे सदस्य नितीन भावे, शेखर जांभळे आणि पूजा साठेलकर यांनी इतरांना कळवले। काही क्षणात टीम हजर झाली। गुरुनाथ साठेलकर यांनी पोलीस स्टेशन, IRB आणि बोरघाट पोलीस यंत्रणेला संपर्क साधला। तोवर बाईक स्वाराला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले। घटनेची खबर मिळताच खोपोलीमध्ये व जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेला अपघातग्रस्तच्या मदतीसाठी जो ग्रुप जो आहे तो लगेच तात्काळ इथे हजर झालेला आहे व आल्या आपण पोलीस स्टेशन व IRB क्रेन यांना कळवलेलं आहे आणि आत्ताच नुकतंच सर्व यंत्रणा येत आहे आणि थोड्याच वेळात इथून गाडी काढली जाईल। प्रवाशांना ऑलरेडी सुखरूप स्थळी हलवलेलं आहे। IRBच्या क्रेनने बस सुखरूप रोडवर आणली। या सर्व घटनेत उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी प्रत्यक्ष मदत केली। त्यांनी बहादर एसटी चालकाने प्रसंगावधान दर्शविल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले। खरोखर ड्रायव्हरचं कौतुक करावं वाटतं, कारण ड्रायव्हरने एका बाईकवाल्याला तशी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या गाडीमध्ये किती पॅसेंजर आहेत हे न बघता तर समोरच्या व्यक्तीला कसं वाचता येईल याचं त्यांनी पहिले आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं आहे आणि मला वाटतं मी मनापासून त्या ड्रायव्हरचं कौतुक करतो। गुरुनाथ साठेलकर, शेखर जांभळे, मिलिंद मोरे, अमित खिस्मतराव, संतोष गायकर, बीट मार्शल राख, IRBचे सेफ्टी ऑफिसर शिंदे तसेच खोपोली पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे मदतीसाठी धावलेल्या इतर गावकरी मंडळींचे बसच्या चालक आणि वाहकाने मनोमन आभार मानले। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असा ग्रुप प्रत्यक्ष कामाला येतो याचे आश्चर्य वाटले। खोपोलीचे उपनगराध्यक्ष स्वतः मदत करतात आणि एवढा वेळ देऊन विचारपूस करतात, नव्हे तर आपला सन्मान करतात, हे सगळं स्वप्नवत वाटत असल्याचे चालकाने कबूल केले। खोपोलीकरांचे उपकार कधी विसरणार नाही असे त्यांनी भाव व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। DTE प्रमाणित मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव, कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जत। तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार 25 वर्ष। ॲडमिशन ओपन फॉर इयर 2017-2018। अत्याधुनिक तसेच प्रशस्त लॅबोरेटरी आणि वर्कशॉप। मुंबई युनिव्हर्सिटीच्या वार्षिक मानांकनात अग्रेसर। क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम। प्रशस्त इमारत, स्वच्छ वातावरण, उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल। 2017-2018 साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध।